नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी लसूण जास्त दिवस कसा टिकवायचा किंवा साठवून कसा ठेवायचा हे सांगणार आहे बघा। तर इथे मी लसूण घेतला आहे, म्हणजे मार्केटमधून हा लसूण आणला आहे। हा गावठी लसूण आहे, तुम्हाला दाखवते। तर असा हा एकदम भरलेला लसूण गाठा आहे। अशा पद्धतीने आपल्याला लसूण विकत आणायचा आणि हे हा जो भाग आहे ना तो व्यवस्थित असा बघून घ्यायचा आहे। कधी कधी काय होतं, पोकळ लसूण असला ना तर लवकर खराब व्हायला सुरुवात होते। तर कधीही असा भरलेला गाठा घ्यायचा आणि गावठी लसूण घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता, हा दुसरा एक आपला साधा लसूण सुद्धा आणलेला आहे मी मार्केटमधून, तोही दाखवते तुम्हाला। म्हणजे हा थोडा बारीक आहे बघा। दोन्ही आपण अशाच पद्धतीने साठवून ठेवू शकतो। तर हा इथे तुम्ही पाहू शकता, हा सुकलेला आहे, पूर्णपणे सुकलेला लसूण आहे आणि काही गाठे बारीक आहेत याचे। तर जे बारीक बारीक गाठे आहेत ते मी आता सध्या निवडून घेते, म्हणजे आता वापरायसाठी। आणि जे जाडे जाडे मोठे मोठे गाठे आहेत ते सुद्धा असेच स्टोर करून ठेवते। तर आता हा लसूण मी निवडून आणलेला आहे, हा बिना निवडलेला लसूण आहे। तर इथे पेपर बॅगमध्येही आपण हा लसूण ठेवून काय म्हणतात, साठवून ठेवू शकतो। अशी एक पेपर बॅग घ्यायची। तुमच्याकडे पेपर बॅग नसेल तर तुम्ही जी आपली कांदे लसूणला जाळी मिळते बघा, तर त्या जाळीमध्येही लसूण ठेवून भरपूर दिवस टिकवू शकता। आता मी पेपर बॅग घेतली आहे आणि त्यामध्ये हा लसूण टाकायचा आहे। अशा पद्धतीने या पेपर बॅगमध्ये हा लसूण टाकून ठेवायचा आणि याला इथे रबर बांधून घ्यायचा आहे, जेणेकरून यामधली हवा जी आहे ती बाहेर जाईल, म्हणजे पूर्ण पॅक होणार नाही। आणि या बॅगला जे आहे ते असे कैचीने कट द्यायचे आहेत। तर कट दिल्यामुळं काय होतं, लसूण जास्त दिवस टिकतो, यामध्ये हवा खेळती राहते। तर असे आपल्याला हे कट द्यायचे आहेत। आणि हा जेव्हा आपण लसूण स्टोर करून ठेवतो तेव्हा निवडून ठेवायचा, म्हणजे काय होतं, जो छोटा बारीक बारीक पाकळ्यावाला आहे तो आपल्याला लगेच भाजीसाठी घेता येतो बाहेर, आणि जाडवाला जो आहे तो भरपूर दिवस टिकवता येतो। तर अशी ही पद्धत आहे। एक जाळीची सुद्धा पद्धत आहे, म्हणजे जाळीमध्ये तुम्ही लसूण ठेवून साठवू शकता। तर आता सध्या स्वस्त आहे, नक्की आणा आणि भरपूर दिवस लसूण असा साठवून ठेवा, खराब होणार नाही। तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये।